मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार ही सुरूच आहे। तर कोकणात सुद्धा दमदार पाऊस सध्या सुरू आहे। पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात आता चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 3-4 जुलैला कोकणामधल्या काही भागामध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर चातकासारखी वाट पाहत होते मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र। मुंबईमध्ये तर आता पाऊस कोसळू लागलेला आहे। दररोज गेल्या 3 दिवसांपासून संततधार पावसाची सुरू आहे। कधी मोठ्या पाऊसधारात, कुठे रिपरिप आहे। तर पावसाची संततधार सातत्यानं सुरूच आहेच आहे। त्यामुळे काय नेमकं सगळं मुंबईतलं वातावरण आहे हे आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। इकडे अंधेरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी सबवे सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक मनस्ताप सहन करावा लागतो। मात्र दर पावसाळ्यामध्ये खरं तर अशी स्थिती असते। विशेषतः शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामुळे हाल होतात। अनेकांना पर्यायी मार्गाचा त्यामुळे वापर करावा लागतो। वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। तर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पाणी तातडीने उपसण्याची आणि सबवे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे। आता पाऊस थांबेल तसं या ठिकाणी पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात होईल। एकंदरीतच मुंबईतल्या या पावसासंदर्भातली आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनशी, काही ठिकाणी संततधार पाहायला मिळते, काही ठिकाणी रिपरिप सुरू आहे। काय नेमकं मुंबईतलं सगळं पावसाचं वातावरण आहे? काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। काल रात्री पावसानं तुफान बॅटिंग केली आहे मुंबईमध्ये आणि सध्या मी मरीन ड्राईव्ह परिसरात आहे आणि कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू होईल असं चित्र आहे। समोर आपण बघतोय समुद्र किनाऱ्यावर सध्या मी आहे आणि मुसळधार पाऊस कदाचित आता पुढच्या काही तासांमध्ये कोसळू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। हवामान विभागानं मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्याच्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आज दिवसभरामध्ये साधारण दुपारी 1 वाजताच्या सुमारास 4.22 मीटरची भरती आहे। या भरतीच्या वेळेमध्ये अर्थातच सखल भागामध्ये पाणी साचू शकतं। इतकंच नाही तर समुद्र किनाऱ्यावर येणं त्यावेळेस हे अर्थातच धोक्याचं ठरेल। त्याच्यामुळे मुंबईकरांनी आज बाहेर पडताना पाऊस आहे का आणि किती मुसळधार आहे आपल्या भागात हे बघूनच बाहेर पडावं अशा सूचना सुद्धा जारी करण्यात आल्या आहेत। समोर आपण बघत असू तर अगदी पश्चिम उपनगरामध्ये आता काही प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा समुद्र किनारा आपण बघतोय। अगदी काही मिनिटांमध्ये कदाचित इथे मुसळधार पावसाला सुरुवात होईल। सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण होतं। मात्र सगळ्यात महत्त्वाचं की काल जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामध्ये चेंबूरची जी घटना घडलेली होती की स्कूल बसवरती एक झाड कोसळलं आणि त्यामध्ये 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। झाड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। ज्या ठिकाणी सध्या मी उभी आहे अगदी त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा दक्षिण मुंबईत एक भला मोठा वृक्ष उन्मळून पडलेला आहे। त्याला हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। ज्या परिसरात मी सध्या आहे या ठिकाणाहून मॉर्निंग वॉकसाठी जाणारे अनेक मुंबईकर असतात। अगदी सकाळी पहाटेपासून या ठिकाणी चालायला येणाऱ्यांची गर्दी असते आणि त्याच ठिकाणी हे झाड अगदी मुळासकट उन्मळून पडलेलं आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर झालाय। ठिकठिकाणी पाणी साचतंय, ठिकठिकाणी खड्डे आहेत। अगदीच तुम्ही सगळ्यातून वाचलात तर रस्त्यावरची झाडं पडण्याचा तुमच्यावरती धोका आहे। त्याच्यामुळे या झाडांचं सुद्धा ऑडिट करण्यात यावं अशा सूचना आता मुंबई महापालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत। मात्र ज्या पावसाची प्रतीक्षा इतके दिवस मुंबईकरांना होती तो अखेर मुंबईत दाखल झालेला आहे। मुसळधार भरभरून कोसळतोय। मात्र अर्थातच या मुसळधार पावसात बाहेर पडताना शक्य तितकी काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सध्याच्या घडीला मुंबईला ऑरेंज अलर्ट हा पावसाचा देण्यात आलेला आहे। मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। खरं शहरवासियांचं म्हणणं आहे धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडावा। पाणी टंचाईचं जे सध्या संकट मुंबईकरांवर त्यामुळे ते कमी होणार आहे। मनशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।